हे बडीज, तर आज माझ्याकडे ही गोणी होती ज्याच्यामध्ये आपण कांदे वगैरे ठेवतो. तर याचे आपल्याला दोरे सेपरेट करून घ्यायचे सगळ्यात पहिले. तर अशा प्रकारे हे दोरे जे ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर या गोणीमध्ये 2 कलर होते, एक ब्लू आणि एक रेड. तर अशा प्रकारे मी सगळे दोरे बाजूला करून घेते आहे. अशा प्रकारे मी ब्लू कलरचा आणि रेड कलरचे दोरे ते बाजूला केले आहेत. तर त्याच्यानंतर मी 3 ते 4 अशा खराब झालेल्या बांगड्या किंवा कोणत्या पण आपण नॉर्मल बांगड्या घेऊ शकतो आणि त्या सगळ्या बांगड्याला एकत्र धरून आपल्याला अटॅच करायचं ट्रान्सपरंट स्टिकिंगने. तर अशा प्रकारे झाल्यानंतर हे आमचं मावड्या मध्ये करत होता. त्याच्यानंतर सगळे अटॅच झाल्यानंतर ते असे दिसणार आहे, ते हलू नये म्हणून आपल्याला अटॅच करायचे आहे. त्यानंतर तो परत मध्ये येत होता. त्यानंतर मी त्याला असं दाखवलं, हे बघा आमचा मावड्या. त्याच्यानंतर आपल्याला जे ब्ल्यू कलरचे दोरे आहेत ते त्याला सर्कल राऊंड करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या ज्या अटॅच केलेल्या बांगड्या आहेत त्या दिसणार नाही. अशा प्रकारे ते आपण करून घ्यायचं. ते सगळं झाल्यानंतर असं दिसणार आहे. त्यानंतर आपण रेड कलरचे दोरे घ्यायचे आहेत आणि त्याला आपण बंचेसमध्ये वेगळं करणार आहोत. तर अशा प्रकारे बंचेसमध्ये वेगळं करायचे आहे आणि ते सुद्धा जे आपण राऊंड केलेले बांगडे आहेत त्याला अशा प्रकारे टाय करायचं आहे. आणि अशा प्रकारे 3 ते 4 बंचेस करून आपल्याला तशाच प्रकारे टाय करून घ्यायचं आहे. सगळं टाय करून झाल्यानंतर ते सुंदर असं कॉम्बिनेशन दिसणार आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.